संतोष लड्डा दरोडा प्रकरणामध्ये संशयित आरोपीचं छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी एन्काउंटर केलंय। अमोल खोतकर असं संशयित आरोपीचं नाव आहे। वडगाव कोल्हाटीमध्ये अमोलनं पोलिसांच्या अंगावर गाडी घातली आणि त्यानंतर पोलिसांच्यावर फायरिंग केल्याचा दावा सुद्धा पोलिसांनी केलेला आहे। दरम्यान पोलिसांनी प्रत्युत्तरात दाखल केलेल्या गोळीबारामध्ये अमोल खोतकरचा मृत्यू झालाय। लड्डा दरोड्याचा सर्व मुद्देमाल याच्याकडे असल्याची माहिती पोलिसांना मिळालेली होती आणि त्यामुळे पोलीस त्याच्या मागावर होते। वाळूजमध्ये लड्डा याच्या घरावर दरोडा पडला होता आणि त्यांच्या घरावर दरोडा पडला आणि त्यावेळेला त्याच्याकडून 5 किलो सोनं आणि चांदी सुद्धा चोरण्यात आलेली होती। या संदर्भातला तपास पोलीस करतायत। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विशाल करोळे। विशाल, आपण पाहतोय अतिशय महत्त्वाची बातमी आहे, एन्काउंटर करण्यात आलेलं आहे। अगदी खरं आहे। 2 आठवड्यांपूर्वी उद्योजक संतोष लड्डा यांचं वाळूजमध्ये घर होतं आणि त्यांच्या घरात एक दरोडा पडला होता। त्या दरोड्यात 6 किलो सोनं आणि जवळपास 20 किलो चांदी याची चोरी झाली होती। पोलीस तेव्हापासून आरोपींच्या शोधात होते। या संदर्भात 4 संशयितांना पकडण्यात आलं होतं आणि त्यांच्याच माहितीतनं एक मुख्य आरोपी असल्याचा पोलिसांना संशय होता। अमोल खोतकर असं त्याचं नाव होतं। त्याचा शोध पोलीस घेत होते। मध्यरात्रीच्या सुमारास वडगाव कोल्हाटी साजापूर परिसरात तो असल्याचं पोलिसांना कळलं। पोलिस त्याच्याकडे गेले। त्यावेळेस त्याने पोलिसांच्या अंगावर गाडी घातली आणि इतकंच नाही तर पोलिसांच्या अंगावर गोळीबार केल्याचा पोलिसांचा दावा आहे आणि त्यामुळे प्रत्युत्तरात पोलिसांनी गोळीबार केला आणि त्यात त्याचा मृत्यू झालेला आहे आणि आता त्याचा मृतदेह उत्तर तपासणीसाठी संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात नेण्यात आलेला आहे। अमोल खोतकरवर याआधी काही गुन्हे दाखल होते का याबाबत सध्या तरी माहिती मिळाली नाही। मात्र गेली 15 दिवस पोलीस या सर्व आरोपींचा शोध घेत होते। आरोपी सापडत नव्हते म्हणून पोलिसांवर प्रचंड दबाव होता आणि त्यातच आरोपीला पकडण्यात झालेल्या चकमकीत पोलिसांच्या गोळीबारात या संशयित आरोपीचा आता मृत्यू झालेला आहे। जी अगदी धन्यवाद विशाल दिलेल्या माहितीसाठी।